मित्र हो, सायबर गुन्हा घडल्यास काय करावे लागणार? सायबर गुन्हा घडला असे लक्षात आल्यावर जवळच्या पोलीस ठाणे येथे जाऊन काय घडले याबाबत सविस्तर सांगावे. त्यानंतर आपल्या जवळच्या सायबर सेल पोलीस स्टेशनकडे जाऊन सविस्तर लेखी अशी तक्रार द्यावी. त्याचप्रमाणे जर सायबर गुन्हा हा बँकेच्या फ्रॉड संदर्भातील असल्यास तर अशा वेळेस बँकेचे स्टेटमेंट आपल्याला संबंधित लेखी अर्जासोबत जोडावे लागते. त्याचप्रमाणे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ATM संदर्भातले असल्यास त्याचे फ्रंट बाजू व बॅक बाजू असे दोन्ही बाजूचे सुस्पष्ट असे झेरॉक्स सदर अर्जासोबत जोडावे. त्याचप्रमाणे जर सोशल मीडिया अकाउंट संदर्भातील गुन्हा सायबर गुन्हा असल्यास अशा सोशल मीडिया अकाउंटचे आक्षेपार्ह प्रोफाईलचे URLची स्क्रीनशॉट किंवा आक्षेपार्ह प्रोफाईलची प्रिंट ही सदर लेखी अर्जासोबत जोडावी. सायबर गुन्हे म्हणजेच फौजदारी स्वरूपातील कोणत्याही स्वरूपाचे उल्लंघन ज्यामध्ये संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले गुन्हे म्हणजे सायबर गुन्हे. जसे सायबर गुन्हे म्हणजे बँक फ्रॉड, त्याचप्रमाणे वेगवेगळे अकाउंट जसे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर या संदर्भातील स्वरूपातील गुन्हे म्हणजे सायबर गुन्हे होय. सायबर गुन्ह्यांचे प्रकार: फिशिंग, हॅकिंग, नायजेरियन फ्रॉड, सायबर बुलिंग, सायबर स्टॉकिंग, सॉफ्टवेअर पायरसी, डेटा थेफ्ट, क्रिप्टोग्राफी आणि पोर्नोग्राफी असे सायबर गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. फिशिंग: व्हायरसेस, वर्म्स, ट्रोजन, मेल बॉम्ब्स, हॅरॅसमेंट, थेफ्ट, DOS, नायजेरियन फ्रॉड, थेफ्ट. पायरसी, break-ins, pornography and terrorism. फिशिंग: लोकांना फसवून त्यांची व्यक्तिगत खोटी माहिती, बँक अकाउंट व क्रेडिट कार्डची माहिती वगैरे काढणे किंवा चोरणे. त्याचप्रमाणे तुमचा पासवर्ड संस्थेच्या मूळ अधिकृत संकेतस्थळावर वापरून तुमचे पैसे तुमच्या खात्यातून एका तात्पुरत्या बोगस खात्यात पाठवून नंतर लंपास करणे या प्रकारच्या सायबर गुन्ह्याला फिशिंग असे म्हणतात. PHISHING फिशिंग. हॅकिंग म्हणजेच संगणक यंत्रणा आणि संगणक नेटवर्क यांचा मालक किंवा त्यांची प्रभारी व्यक्ती यांच्या परवानगीशिवाय जर एखादी व्यक्ती संगणकी यंत्रणा व संगणक नेटवर्कमध्ये किंवा साधनांमध्ये प्रवेश करेल किंवा प्रवेश मिळवेल त्यास इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कायदा 2000 प्रमाणे कलम 43 अनुसार हॅकिंग असा गुन्हा केले असे अतिशय महत्त्वाचा. नायजेरियन फ्रॉड: काही परदेशात स्थायिक झालेल्या कंपन्या किंवा व्यक्ती संगणक धारकाशी ईमेलद्वारे संपर्क करून त्यांचा मोठ्या रकमेचे बक्षीस लागल्याचे सांगून किंवा त्या देशातील त्यांचे नातेवाईकाचे पैसे हस्तांतरित करण्यासाठी मोठ्या रकमेचे आमिष दाखवून ते मिळवण्यासाठी आधी काही रक्कम जुजबी कामासाठी खर्च करण्यासाठी देण्यास किंवा पाठविण्यास भाग पाडून फसवणूक करणे म्हणजेच सायबर फ्रॉड. म्हणजेच इंटरनेट माध्यमाद्वारे छळणे, एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्याच्या उद्देशाने किंवा मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने ईमेल, इन्स्टंट मेसेजिंग, चॅट रूम्स, SMS, मोबाईल, सोशल नेटवर्किंग साईट, वेबसाईट यांचा वापर करून त्या व्यक्तीला घाबरवणे किंवा त्या व्यक्तीची बदनामी करणे या प्रकाराला सायबर बुलिंग असे म्हटले जाते. क्रिप्टोग्राफी: संकेतात किंवा शून्यात लिहिण्याची कृती किंवा कला म्हणजेच क्रिप्टोग्राफी होय. सॉफ्टवेअर पायरसी म्हणजे अवैधरित्या नकल किंवा अधिकृत पत्रकाशिवाय लायसन्सशिवाय सॉफ्टवेअरचा वापर करणे. त्याचबरोबर एकदाच वापरात येणाऱ्या अधिकृत पत्रकाचा वापर एकापेक्षा जास्त वेळा अवैधरित्या एकापेक्षा जास्त लोकांनी केला तर त्याला सॉफ्टवेअर पायरसी असे म्हणतात. सायबर स्टॉकिंग म्हणजेच इंटरनेटवर सातत्याने
एखाद्याचा पाठलाग करणे, पिच्छा पुरविणे किंवा पाठपुरावा करीत त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य हरपून टाकणे होय. बुलेटिन बोर्डवर काही संदेश पाठवणे व जे बळी ठरलेल्या व्यक्तीच्या अनुभवात वारंवार येतात, त्याचप्रमाणे चॅटरूममध्ये अनधिकृतरित्या शिरकाव करून अशा व्यक्तीस हैराण करण्यात येत असते, त्याच सायबर स्टॉकिंग असे म्हणतात. पुढचा अतिशय महत्त्वाचा पोर्नोग्राफी म्हणजेच अश्लील छायाचित्रण. अश्लील छायाचित्रे, चित्रफिती, क्लिपिंग, अश्लील मासिके जे इंटरनेटचा वापर करून करण्यात येतात त्याला पोर्नोग्राफी असे म्हणतात. अश्लील छायाचित्रे उतरवून घेणे, छायाचित्र अश्लील स्वरूपात काढणे किंवा अश्लील स्वरूपाचे लिखाण करणे इत्यादी पोर्नोग्राफीमध्ये येते. सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर इत्यादी अकाउंट, त्यामध्ये विवाहविषयक फसवणूक, बदनामी, पोर्नोग्राफी, अफवा पसरवणे, खोटी बातमी पसरवणे, पाठलाग करणे, ब्लॅकमेलिंग इत्यादीचा सोशल मीडियामध्ये समावेश होतो. नंबर 1 वर आहे विवाहविषयक फसवणूक. शादी.com, जीवनसाथी.com अशा मॅट्रिमोनियल वेबसाईटवर लग्नासाठी स्वतःचे प्रोफाईल तयार केले जाते व त्यानुसार वधूवर शोधाशोध सुरू होते. नंतर दुसऱ्या एखाद्या देशातून एखाद्या परदेशी नागरिकाची फ्रेंड रिक्वेस्ट येते. मग दोघांमध्ये संवाद सुरू होतो. त्यानंतर एखादा बहाणा करून पैसे उकळले जातात व आपण भावनेच्या भरारी बळी पडतो. उदाहरणार्थ, हयात गिफ्ट पाठवले आहे, ते रिसीव करायचे असेल तर करन्सी बदलावी लागेल. माझ्या आईला कॅन्सर झालेला आहे, औषधोपचार करायचा, अशा विविध प्रकारचे बहाणे करून पैसे कधी कॅश डिपॉझिट तर कधी बँक नेटवर्किंगद्वारे भरायला सांगून नंतर संभाषण बंद करतात. आपण त्यात कसे गुंतत जातो याची आपल्याला कल्पना सुद्धा येत नाही. अशा प्रकारचे विवाहविषयक फसवणूक हे सोशल मीडिया प्रकारात मोडतात. दुसरा महत्त्वाचा बदनामी म्हणजे सायबर बदनामी. जेव्हा संगणकाच्या वा इंटरनेटच्या मदतीने कोणातरी व्यक्ती, संस्था वा कार्य यांची बदनामी करण्यात येते तेव्हा त्यास सायबर बदनामी म्हणतात. उदाहरणार्थ, कोणीतरी व्यक्तीने कोणासाठी तरी अपमानकारक असे वक्तव्य केले किंवा संकेतस्थळावर काही माहिती दिली, ज्या व्यक्तीबद्दल बदनामी करणारी असेल किंवा असे काही मेल पाठवले की ज्यात अवमानकारक माहिती ही त्या व्यक्तीच्या सर्व मित्रमंडळीमध्ये पोहोचवण्यात आली असेल, त्याला बदनामी असे करतात. पोर्नोग्राफी, अश्लील छायाचित्रे, चित्रफिती म्हणजेच क्लिपिंग, अश्लील मासिके जी इंटरनेटचा वापर करून करण्यात येतात त्याला पोर्नोग्राफी असे म्हटले जाते. अश्लील छायाचित्रे उतरवून घेणे, छायाचित्रे अश्लील स्वरूपात काढणे किंवा अश्लील स्वरूपाचे लिखाण करणे इत्यादी पोर्नोग्राफीमध्ये येते. पुढचा अतिशय महत्त्वाचा अफवा पसरवणे, फेक न्यूज, RIP. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे सोपे असल्यामुळे अल्पावधीतच त्याची लोकप्रियता वाढली. पण याचा वापर आता अफवा पसरवण्यासाठी अधिक होऊ लागला आहे. समाजात केवळ भीती पसरवणे आणि लोकांची फसवणूक करणे ही काही लोकांची मानसिकता झाली आहे. त्यातूनच असे संदेश तयार होत असतात. दंगली किंवा इतर घटनावेळी समाज विघातक संघटना अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात. तरी नागरिकांनी अशा अफवांना बळी न पडता शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावे. या अशा अफवा पसरवण्यास फेक न्यूज, RIP असे माध्यमात घडले जाते. पुढचा अतिशय महत्त्वाचा खोटी बातमी पसरवणे. हल्ली जगात कुठेही अपघात, हल्ले, बॉम्बस्फोट अथवा कोणत्याही दुर्घटना वृत्त व त्या घडल्या क्षणी सोशल मीडियावर येतात. सोशल मीडियासारख्या तात्काळ व्यक्त होणाऱ्या माध्यमात वावरणाऱ्या बहुसंख्य माणसांकडे पेशन्स असतात असे नाही. कोणतीही गोष्ट पाहिल्या क्षणी किंवा आपल्याला समजता
क्षणी जशी दिसत आहे तशीच फेसबुकवर, ट्विटरवर, व्हॉट्सअपवर, ॲपवर लवकरात लवकर टाकण्यासाठी जणू काही स्पर्धा लागली असते. RIP, निषेध, भावपूर्ण श्रद्धांजली अशा स्वरूपाच्या पोस्ट, कमेंट्स यासारख्या सोशल मीडियावर दिसत असतात. त्यामुळे नागरिकांनी खरे काय घडले आहे याचा तपास करूनच बातम्यावर विश्वास ठेवावा. म्हणून खोटी बातमी पसरविणे हा सायबर गुन्हा आहे. पुढचा महत्त्वाचा, पाठलाग करणे. नेटवर सातत्याने एखाद्याचा पाठलाग करणे, पिछा पुरविणे किंवा पाठपुरावा करीत त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य हरपून टाकणे म्हणजेच पाठलाग करणे, मानसिक स्वास्थ्य हरपून टाकणे होय. बुलेटिन बोर्डवर काही संदेश पाठवणे जे बळी ठरलेल्या व्यक्तीच्या अनुभवात वारंवार येतात. त्याचप्रमाणे चॅट रूममध्ये अनधिकृतरित्या शिरकाव करून अशा व्यक्तीस हैराण करण्यात येत असते त्यास पाठलाग करणे म्हणजेच सायबर स्टॉकिंग करणे असे म्हणतात. ब्लॅकमेलिंग. ब्लॅकमेलिंग इज अ सिरियस क्राईम. बँकिंग व इन्शुरन्स संदर्भातील गुन्हे, ATM संबंधित गुन्हे, OTP, डेबिट कार्ड नंबर, CVV, पिन, पासवर्डचे महत्त्व, फसवणुकीचे फोन कॉल्स, लॉटरी लागल्याबाबतचे फोन, SMS द्वारे फसवणूक, बिटकॉइन, क्रिप्टोकरन्सी, मल्टी लेवल मार्केटिंग. ATM संबंधित गुन्हे. आजकाल आपल्यातील प्रत्येकजण सोयीसाठी ATM कार्डचा आपल्याजवळ बाळगतो. पण या तंत्रज्ञानाच्या फायद्याप्रमाणे त्याचे काही धोकेही आहेत. त्यामुळे ATM कार्ड वापरताना खालीलप्रमाणे काळजी घेणे गरजेचे जेणेकरून ATM संबंधी गुन्ह्यांना आळा बसेल. फसव्या कॉल्सपासून सावध राहा. ATM कार्डविषयी कोणतीही माहिती अज्ञात व्यक्तीला देऊ नका. नंबर 2, तुमचा ATM पिन नियमित बदलत राहा. तुमचा पिन क्रमांक लक्षात ठेवा. तो कोठेही लिहू नका, खास करून तो कार्डावर लिहू नका. त्याचप्रमाणे तुमचे ATM कार्ड, पिन आणि इंटरनेट बँकिंग या संबंधीचा तपशील कोणासही देऊ नका. ATMच्या बूथमध्ये कोणालाही आपल्याजवळ येऊ देऊ नका किंवा ATM व्यवहारासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत मागू नका. ATM मशीनला कोणतेही अज्ञात उपकरण किंवा संशयास्पद मशीन लावले आहे असे वाटल्यास तुमचे कार्ड स्वाईप करू नका. तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करण्यासाठी तुमच्या शाखेला भेट द्या. बँकेच्या व्यवहारासंबंधी SMS अलर्ट मिळवा. हे झाले ATM संबंधित गुन्हे. त्यानंतर OTP, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड नंबर, CVV, CVC, पिन, पासवर्डचे महत्त्व. बँक एम्प्लॉई विल नेवर आस्क फॉर युअर पासवर्ड, पिन, OTP, CVV and card number. Sharing your details can lead to transfer of money from your account. OTP, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड द्वारे फसवणूक. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा पासवर्ड चोरून ATM मधून पैसे काढणे, दुकानातून खरेदी करणे इत्यादी गुन्हे करणे म्हणजेच ATM डेबिट कार्डचे गुन्हे. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा नंबर, कार्ड धारकांचे सर्व डिटेल्स वापरून इंटरनेटवरती खरेदी करणे, कार्ड धारकाचा नंबर व माहिती दुसऱ्याला विकणे, कार्डचा उपयोग करून परदेशात खरेदी करणे, बनावट डेबिट व क्रेडिट कार्ड बनविणे किंवा कार्ड बनवण्यासाठी बँकेला खोटी माहिती देणे अशा प्रकारे घडणाऱ्या गुन्ह्यांना OTP, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक म्हणतात. फसवणुकीचे फोन कॉल्स. डोंट बी अ विक्टिम ऑफ फोन स्कॅम, फेक्स कॉल. नेवर डिस्क्लोज युअर बँक डिटेल. जसे लॉटरी लागलेबाबतचे फोन, आपणास लॉटरी लागली आहे अशा प्रकारचे फसवे कॉल्स, मेसेजेस आपणास येऊ शकतात. लॉटरी लागलेली कार, लॅपटॉप, मोबाईल, TV, फ्रीज अशा प्रकारच्या वस्तू सोडविण्यासाठी टॅक्स भरावा लागेल वगैरे वगैरे असे कारणे दाखवून पैसे लुटले जातात. अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका. आपले कष्टाचे पैसे दुसऱ्याच्या स्वाधीन करू नका. त्यामुळे अशा स्वरूपाचे फसवणुकीचे फोन कॉल्सवर विश्वास ठेवू नका. पुढचा अतिशय महत्त्वाचा, SMS द्वारे
फसवणूक, त्याला स्कॅम म्हणतात. सायबर गुन्हे सायबर गुन्ह्याचे स्वरूप. सायबर गुन्हे म्हणजे असे गुन्हे की ज्या गुन्ह्यात कॉम्प्युटर व नेटवर्क सामील आहे. गुन्हा घडल्यानंतर त्या ठिकाणी कॉम्प्युटर मिळणे किंवा कॉम्प्युटरद्वारा गुन्हा करणे म्हणजे सायबर गुन्हा होय. एखाद्याच्या खाजगी माहितीचा गैरवापर करणे, माहितीची चोरी करणे म्हणजेच कॉम्प्युटरमधून काढून घेणे. सायबर गुन्हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. डेटा चोरी करणे, डाटा नष्ट करणे, माहितीत फेरबदल करणे, एखाद्याची माहिती दुसऱ्यास एखाद्या व्यक्तीला देणे, कॉम्प्युटरच्या विशिष्ट भागाची चोरी करणे किंवा नष्ट करणे. या सायबर भाषेत स्पॅम, ईमेल, हॅकिंग, फिशिंग, व्हायरस टाकणे, एखाद्याची माहिती ऑनलाईन प्राप्त करणे, कोणावर कायम पाळत ठेवणे, पाठलाग करणे असे म्हणतात. सायबर गुन्हा घडल्यानंतर काय करणार? सायबर गुन्हा घडले असे लक्षात आल्यावर सर्वप्रथम नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काय घडले ते सविस्तर सांगावे. त्याबाबत सविस्तर लेखी तक्रार नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सायबर सेल पोलीस स्टेशनकडे करावे. बँक बाबत फ्रॉड असल्यास त्याबाबतच्या तक्रारीसोबत बँकेचे स्टेटमेंट द्यावे लागते. डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डची पुढच्या बाजूची झेरॉक्स ही सदर अर्जासोबत जोडावी. फेसबुक संदर्भातील म्हणजे सोशल मीडिया अकाउंटबाबतची तक्रार असल्यास आक्षेपार्ह प्रोफाईलचे URLची स्क्रीनशॉट किंवा आक्षेपार्ह प्रोफाईल URLची प्रिंट घेऊन सदर अर्जासोबत जोडावे. सायबर गुन्हे रोखण्याच्या उपाययोजना काय काय करावे? संगणक मित्र हो, संगणक तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात प्रवेश केला आहे व संगणक तंत्रज्ञान हा आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचा घटक बनला आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग दिवसेंदिवस वाढत असून त्यातील सर्व बाबींच्या सुरक्षिततेला महत्त्व प्राप्त झाले. भविष्यात देखील माहिती तंत्रज्ञानात भरपूर वाढ होणार असून त्याच प्रमाणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर व गैरवापर होत आहे. भविष्यात होणारा हा गैरवापर टाळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीच्या खबरदारी घेणे गरजेचे आहे ते बघूया. उपाययोजना. नंबर 1. संगणक, लॅपटॉप, मोबाईल आणि त्यावरील आपला डेटा सुरक्षित करण्यासाठी उच्च प्रतीचा अद्ययावत अँटीव्हायरसचा वापर करावा. नंबर 2. संगणक, लॅपटॉप, मोबाईल यासारख्या इलेक्ट्रॉनिक साधनांचे पासवर्ड वेळोवेळी बदला. म्हणजे तो असा पासवर्ड ठेवा की तो सोपा ठेवू नका. विविध ईमेल, सोशल मीडिया, नेट बँकिंग किंवा इतर ऑनलाईन व्यवहारासाठी कधीही एकच पासवर्ड वापरू नका. त्यात विविधता ठेवा. मोबाईल, स्मार्टफोनला देखील पासवर्ड ठेवा. बँकेसंदर्भातील किंवा इतर महत्त्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू नका. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांच्यावरील 16 अंकी नंबर, CVV नंबर व पासवर्ड कुणालाही देऊ नका. बँकेचे खाते, ATM, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड व OTPची माहिती कोणालाही दूरध्वनीवर, मोबाईलवर देऊ नका. लॉटरी, नोकरी, बक्षीस लागल्याचे ईमेल, कॉल, SMS आल्यास त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. त्याकडे कटाक्षाने जाणून बुजून दुर्लक्ष करा. म्हणजे अशा मेसेज, ईमेल व कॉल्सवर रिप्लाय देऊ नका. संपूर्णपणे खात्री पटल्याशिवाय अनोळखी व्यक्तीची फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आदी समाज माध्यमांद्वारे स्वतःचे सध्याचे लोकेशन कधीही शेअर करू नका. विविध समाज माध्यमातून धार्मिक भावना भडकावणारे संदेश, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अश्लील साहित्य पोस्ट करू नका अथवा फॉरवर्ड करू नका, लाईक करू नका व शेअर करू नका. कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपनीकडून आलेल्या ईमेलवर क्लिक करू नका अथवा त्यांना कोणत्याही संवेदनशील माहिती पुरवू नका. लक्षात ठेवा, HTTPने सुरुवात होणाऱ्या सुरक्षित संकेतस्थळाचाच कायम वापर करावा. संगणक, मोबाईलवर विविध साईट्स व ॲप्लिकेशनचा वापर केल्यानंतर आठवणीने लॉगआउट करा. ऑनलाईन शॉपिंग करण्याकरता
ऑनलाईन शॉपिंग करताना सुरक्षित संकेतस्थळाचाच वापर करा. सायबर गुन्हा घडल्यास आपल्या पोलीस आयुक्तालय किंवा जिल्हा क्षेत्रात कार्यरत असलेल्या सायबर पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा. डेटा थेफ्ट म्हणजे डेटा चोरी करणे. जर कोणी संगणकीय यंत्रणा आणि संगणक नेटवर्कमधून कोणताही आधार सामग्री साठा किंवा माहिती उतरवून घेईल, नकल करेल किंवा त्याचा गोषवारा घेईल, तसेच काढून घेण्याजोगी साठवण माध्यमात माहिती किंवा आधार सामग्री साठवून ठेवेल, त्यास इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कायदा 2000 प्रमाणे कलम 43(ब) नुसार डेटा थेफ्ट म्हणजेच डेटा चोरी करणे असा गुन्हा म्हटले जाते. सायबर गुन्ह्याबाबत नागरिकांनी काय काय केले पाहिजे? नंबर 1. संगणक, लॅपटॉप, मोबाईल आणि त्यावरील आपला डेटा सुरक्षित करण्यासाठी उच्च प्रतीचा अद्ययावत अँटीव्हायरसचा वापर करावा. विविध ईमेल, सोशल मीडिया, नेट बँकिंग किंवा इतर ऑनलाईन व्यवहारासाठी कधी एकच पासवर्ड करू नका, त्यात विविधता ठेवा. HTTPने सुरुवात होणाऱ्या सुरक्षित संकेतस्थळाचाच वापर करावा. संगणक, मोबाईलवर विविध साईट्स व ॲप्लिकेशनचा वापर केल्यानंतर आठवणीने लॉगआउट करा. ऑनलाईन शॉपिंग करताना सुरक्षित संकेतस्थळाचाच वापर करावा. सायबर गुन्हा घडल्यास आपल्या पोलीस आयुक्तालय किंवा जिल्हा क्षेत्रात कार्यरत असलेल्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क करा. सायबर गुन्ह्यासंदर्भात नागरिकांचे कर्तव्य हे असल्यास हे करू नका. संगणक, लॅपटॉप, मोबाईल यासारख्या इलेक्ट्रॉनिक साधनांचे पासवर्ड वेळोवेळी बदला. ती ओळखणे इतक्या सोपा ठेवू नका. मोबाईल, स्मार्टफोनला देखील पासवर्ड ठेवा. बँकेसंदर्भातील किंवा इतर महत्त्वाची माहिती मोबाईलवर सेव्ह करू नका. क्रेडिट, डेबिट कार्ड यांच्यावरील 16 अंकी नंबर, CVV नंबर, पासवर्ड कोणालाही देऊ नका. बँकेचे खाते, ATM कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड व OTPची माहिती कोणालाही दूरध्वनीवरून, मोबाईलवरून देऊ नका. लॉटरी, नोकरी, बक्षीस लागल्याचे ईमेल, कॉल, SMS आल्यास त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. त्याकडे दुर्लक्ष करू नका. संपूर्णपणे खात्री पटल्याशिवाय अनोळखी व्यक्तीस फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यासारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आदी समाज माध्यमांद्वारे स्वतःचे सध्याचे लोकेशन शेअर करू नका. विविध समाज माध्यमातून धार्मिक भावना भडकवणारे संदेश, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अश्लील छायाचित्रे पोस्ट करू नका अथवा फॉरवर्ड करू नका. आणि महत्त्वाचे लाईक व शेअर मुळीच करू नका. कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपन्यांकडून आलेल्या ईमेलवर क्लिक करू नका अथवा अन्यथा त्यांना कोणत्याही संवेदनशील माहिती पुरवू नका.